कधी विचार केलाय की आपल्या डोळ्यादेखत एखादा अख्खा डोंगर कोसळू शकतो एका क्षणात? सगळं काही जमीनदोस्त. याच घटनेला भूस्खलन म्हणतात. निसर्गाची एक प्रचंड मोठी विनाशकारी शक्ती. चला आज आपण याच्या मुळाशी जाऊ आणि समजून घेऊ की हे नेमकं का आणि कसं होतं. पण असा प्रश्न पडतोच की डोंगराचा एखादा भाग असा अचानक का कोसळतो? म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता अख्ख्यांच्या अख्खं डोंगरकडा खाली कसं येतो? यामागे नक्की काय दडलंय? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. खरंच एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. जो निसर्ग आपल्याला इतका शांत आणि सुंदर वाटतो तोच अचानक आपलं रौद्र रूप दाखवतो आणि सगळं काही बदलून जातं. तर मग या विषयाच्या जरा खोलात जाऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की विज्ञानाच्या भाषेत भूस्खलन म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं तर भूस्खलन म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे जिथे डोंगर किंवा टेकडीचा वरचा भाग तुटतो किंवा वेगाने खाली घसरतो आणि मग त्याचा सगळा ढिगारा खाली जमिनीवर येऊन पडतो. ही एक पूर्णपणे नैसर्गिक भौगोलिक घटना आहे. आणि हा जो ढिगारा खाली येतो ना, त्यात फक्त माती नसते. विचार करा, त्यात मोठे मोठे दगड, खडक आणि बरंच काही असतं. या सगळ्याला आपण मलबा म्हणतो. आणि हे सगळं मिश्रण इतक्या प्रचंड वेगाने खाली येतं की वाटेत जे काही येईल त्याचा पूर्णपणे नाश करतं. बरं, मग हे भूस्खलन होतं तरी का? याचं उत्तर इतकं सोपं नाही आहे. म्हणजे एका शब्दात देता येणार नाही. कारण यामागे नैसर्गिक कारणं तर आहेतच, पण मानवी हस्तक्षेप सुद्धा तितकाच जबाबदार आहे. चला आता ही दोन्ही कारणं जरा सविस्तरपणे पाहूया. आपल्या सोर्सेसनुसार भूस्खलनाची मुख्य 5 कारणं समोर येतात. एक म्हणजे पाण्याची धूप, दुसरं बांधकाम, तिसरं म्हणजे जमिनीची स्वतःची रचना, चौथं खाणकाम आणि 5वं जंगलतोड. आता यापैकी प्रत्येक कारण नेमकं कसं परिणाम करतं ते आपण पुढे पाहूच. या कारणांना आपण 2 भागांमध्ये विभागू शकतो. एका बाजूला आहेत नैसर्गिक प्रक्रिया, जसं की नदीचा प्रवाह किंवा समुद्राच्या लाटा किंवा मुसळधार पावसामुळे जमिनीची धूप होणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे मानवी हस्तक्षेप, म्हणजे आपण डोंगराळ भागात जे रस्ते बनवतो, खाणकाम करतो किंवा मोठ्या प्रमाणात जंगलतोड करतो. या सगळ्या गोष्टींमुळे जमिनीचा नैसर्गिक समतोल पूर्णपणे बिघडून जातो. कारणं तर आपण पाहिलीत, पण या घटनेचे परिणाम किती विनाशकारी असतात याचा विचार करणंही महत्त्वाचं आहे. आणि हे परिणाम फक्त माणसांवर नाहीत तर संपूर्ण पर्यावरणावर होतात. कल्पना करा, तो प्रचंड मोठा ढिगारा खाली येतो आणि सरळ नदीच्या पात्रात पडतो. मग काय होणार? नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडवला जातो. यामुळे होतं काय की नदीच्या वरच्या बाजूला पाणी साचून अचानक पूर येऊ शकतो, तर खालच्या बाजूला पाणी पोहोचणंच बंद होतं. डोंगराळ भागात रस्ते आणि रेल्वे मार्ग म्हणजे तिथल्या लोकांसाठी जीवनवाहिन्याच असतात, नाही का? पण भूस्खलनामुळे हेच मार्ग पूर्णपणे बंद होतात आणि मग अनेक गावं, शहरं यांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटून जातो. अगदी मदतकार्य पोहोचायला सुद्धा खूप अडचणी येतात. पर्यावरणाचं तर खूप मोठं नुकसान होतं. हजारो झाडं, वेगवेगळ्या वनस्पती, छोटे मोठे झरे, ओढे, हे सगळं त्या ढिगाऱ्याखाली कायमचं गाडलं जातं. म्हणजे विचार करा, तिथली अख्खी परिसंस्थाच एका क्षणात नष्ट होते. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट, या नैसर्गिक आपत्तीत कित्येक माणसं आपले प्राण गमावतात. त्यांची घरं, शेती, त्यांच्या आयुष्यभराची सगळी कमाई एका क्षणात मातीमोल होते. हे सगळं समजून घेतल्यावर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. आणि हा प्रश्न आहे विकासाचा आणि त्याचा निसर्गाच्या संतुलनाशी असलेल्या संबंधाचा. आपण ज्याला विकास म्हणतोय तो खरंच निसर्गाचा बळी देऊन तर होत नाहीये ना? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण एक गोष्ट नक्की आहे, जर निसर्गाचा समतोल आपण राखला नाही तर अशा अनेक आपत्त्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. यावर नक्की विचार करा.